आणि इथे या हॉलिडे इनमध्ये हा बबलू आपल्याला भेटला आहे। तर बबलूने माझी स्कूटी स्टार्ट करून दिली आहे आणि तो इथेच कामाला पण आहे। तर कधी आलात या कोणार्कमध्ये तर या हॉलिडे इनमध्ये स्टे करायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, आजचा आपला तिसरा दिवस ओडिशामधला आणि मी या हॉलिडे इन हॉटेलमधून बाहेर पडलो आहे आणि आता मी जातो आहे पुरी साईडला। तर जस्ट मी आता माझी जी स्कूटी आणली होती त्याच्यावरती बॅग वगैरे सगळं लावलं आहे आणि आता आपण या कोणार्कचा निरोप घेतो आहे आणि पुढे थोडासा रस्ता आहे तो कोस्टल वे आहे, तर त्या मार्गाने आपण पुरीला जातो आहे। तर या एका पॉईंटला येऊन रस्त्यावरून आपल्याला या समुद्राचा एकदम सुंदर व्ह्यू मिळून जातो। तर मस्त इथे आज पण एक शहाळं म्हणजे मलईवालं शहाळं नारळ काय म्हणाल ते खाल्लं आणि आता मी पुढच्या प्रवासाला निघतोय। तर आता मी जातो आहे कोणार्कवरून पुरीला। तर कोणार्कवरून पुरीला जाताना आपला हा थोडासा समुद्राजवळून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याने मी जात आहे आणि शेवटी आपण पोचलो आहोत पुरीमध्ये। आणि आज मी एका साध्या लॉजमध्ये स्टे घेतला आहे, त्याच्यामुळे मी पटापट आपली तयारी केली आणि आता या जगन्नाथपुरी मंदिराकडे जायला निघालो। तर मित्रांनो, आता आपण पोचलोय श्री जगन्नाथ स्वामी मंदिराकडे आणि माझ्यासमोरच हा दिव्य भव्य असं मंदिर। तर या मंदिराच्या आतमध्ये मोबाईल, वॉलेट किंवा पाण्याची बॉटल सगळं घेऊन जाण्यासाठी बंदी आहे, त्याच्यामुळे मंदिराच्या आतमधला भाग मला शूट नाही करता। आणि आता मी या जगन्नाथपुरीवरून निघतोय आणि चिलिका लेक हे एक लेक आहे इकडे, खूप फेमस लेक आहे असं मी ऐकलंय, तर आता मी तिकडे जातो आहे। चिलिका लेकला जाण्यासाठी हा मी रस्ता पकडला आणि मला काय दिसलं तर इकडे भातशेतीची लागवड चालू होती। तर हे समोर दिसतंय ना, तर ही भातशेती आहे। तर या पुरीमधली ही भातशेती आता आपण आलो आहोत चिलिका बोटिंग सेंटरच्या साईडला। तर पुरीपासून साधारणतः जवळपास 30-40 किलोमीटर अंतरावरती हे बोटिंग सेंटर आहे।
आणि आता मी पोचलो आहे या चिलिका लेकवरती. तर हे चिलिका लेकचं बोटिंग सेंटर. तर या तलावामध्ये काही बेटं देखील आहेत. तर त्या बेटांवर जाऊन आपण बर्ड वॉचिंग करू शकतो आणि काही बेटांवरून आपल्याला डॉल्फिन दिसतात.